सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा पुन्हा स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आज सुद्धा आपण आहोत साताऱ्यातील संभाजीनगर या गावात आणि तेथील गोविंद नगरमध्ये आपण आलेलो आहोत. आणि तिथल्या आज सुद्धा काही नवीन ताया इथे आलेल्या आहेत, आपल्या माहेर वाशिणी माहेरी आलेल्या आहेत सोळा सख्यांचा हा सोहळा साजरा करण्यासाठी. त्याच्यामुळे अजिबात वेळ न घालवता सुरू करूया आपला पहिला खेळ, ज्या खेळाचं नाव आहे खेळ खेळूया खुल्लम खुल्ला. आणि या खेळामध्ये आता होणार आहे उखाण्यांची जुगलबंदी. सगळ्या साहित्या इथे आलेल्या आहेत आणि जोड्यांनुसार आम्ही त्यांना उभं केलेलं आहे. ठीक आहे, तर पहिल्यांदा आपण ह्या जोडीने सुरुवात करूया. तर ताई, तुमचं नाव सांगा. निकिता कारंडे. निकिता ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 5 वर्ष. 5 वर्ष झालेली आहेत. व्हेरी गुड. माहेर कुठलं? कोल्हापूर. कोल्हापूर का? हो हो. आणि सासर पण कोल्हापूर. सासर पण कोल्हापूर, माहेर पण कोल्हापूर. तुमचं लव्ह मॅरेज नाहीये? हा, हरकत नाही. ताई, तुमचं नाव सांगा. सौ स्नेहल कृष्णात किरवे. स्नेहल ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 15 वर्ष. 15 वर्ष. काय करतात भाऊजी? माझे मिस्टर ड्रायव्हर आहेत. तुमचं लव्ह मॅरेज? नाही, अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेज आहे. पण भाऊजींचा स्वभाव कसा आहे? खूप छान आहे. खूप छान आहे ना. व्हेरी गुड. आणि आता या 2 ताईंमध्ये जुगलबंदी होणार आहे उखाण्यांची. पहिल्यांदा आपण ह्या ताईंपासून सुरुवात करूया. हा, पटकन उखाणा होऊन जाऊ देत. व्हेरी गुड. रेशमी शर्टला सोन्याचे बटन. रेशमी शर्टला सोन्याचे बटन. तेजसरावांना आवडते बकऱ्याचे मटण. अस्सल कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा. तांबडा पांढरा. क्या बात आहे. कोणाला आवडते म्हणाला? तेजसरावांना. तेजसरावांना. भाऊजींचं नाव तेजस आहे, बरोबर? आपल्याला माहिती आहे ना. हा तांबडा पांढरा आवडतो म्हणे. हो ना. कसा वाटला उखाणा? हा, मग किती नवऱ्याचं कौतुक आहे. एवढं कौतुक असतं का? मग काय, ते पण दादांच्या समोर. माझ्या समोर करायला काय प्रॉब्लेम आहे? बरं, त्यांच्या नवऱ्याचं कौतुक करतात, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही पण करा की तुमच्या बरं, नवऱ्याचं. आता माझं ऐका. ऐका. हा, गव्हाचं पोतं आहे तरट्याचं. 1 मिनिट. काय आहे? गव्हाचं पोतं आहे गव्हाचं पोतं आहे तरट्याचं. तरट्याचं. हा, आपल्या सण मराठीवर सोहळ्या सगळ्यांच्या या कार्यक्रमात कौतुक करते माझ्या लाडक्या सासूच्या कार्ट्याचं. हा कार्यक्रम सासूबाई पण बघणार आहेत आणि भाऊजी पण बघणार आहेत. हा हा, भाऊजींना कार्ट म्हणाली. क्या बात आहे. हरकत नाही. व्हेरी गुड. होऊन जाऊ दे. आता याच्यावरती जबरदस्त मस्त. शिडीवर शिडी. शिडीवर शिडी 32 शिडी. शिडीवर शिडी 32 शिडी. तेजसराव वडतात पिढी आणि मी लावते काढी. मध्ये काही करत नाहीत कोणते. आम्हाला नाही माहिती. आता आम्हाला नाही माहिती. रिअल मध्ये घेत नाही. रिअल मध्ये घेत असणार आणि तुम्ही आपल्या काडी लावते. हरकत नाही. हा, नुसतं कौतुक चालू. नुसतं कौतुक. आणि तुम्ही आपल्या नवऱ्याला काय ऐका बोला आता. आणि हे बोला. हो, ऐका आता मी घेते. ऐका ताई, ऐक. हा, गळ्यात घातली सोन्याची ठुशी. खुशी. गळ्यात घातली सोन्याची ठुशी. हा, आमच्या नवऱ्याच्या बहिणी सगळ्या म्हारक्या म्हशी. नवऱ्याला कार्ट बोलतायत, नवऱ्याच्या बहिणीला मारक्या म्हशी म्हणतायत. अहो, सासरी जायचं ना तुम्हाला. हा, कसं ना उखाणा घेतलाय? भार घेतले की नाही उखाणा? छान वाटला तो. छान वाटलं. आता आम्ही पण जरा भाव खातो. तुम्ही पण भाव खाताय? खा की मग भाव. हा, गरम गरम वडे नरम नरम पाव. गरम गरम वडे नरम नरम पाव. हा. तेजसराव खातात बाई खूपच भाव. ऐका भाऊजी. आम्ही ऐकतोय. हा, मखमली शर्ट त्याला सोन्याचं बक्कल. मखमली शर्ट त्याला सोन्याचं बक्कल. बर का? हा. मखमली शर्ट त्याला सोन्याचं बक्कल. हा. भाऊजी काय सांगू, आमच्या ह्यांना आहे टक्कल पण त्यात जरा सुद्धा नाही अक्कल. जोरदार टाळ्या दोघींसाठी होऊन जाऊ देत. ताई, तुमचं नाव सांगा. सौ जयश्री सतीश माने. जयश्री ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 30 वर्ष. 30 वर्ष झाली आहेत. आणि माहेर कुठलं? वडवली उमरच्या इथलं. आणि सासर? काशीळ. आणि भाऊजी काय करतात? ते आता लोकनियुक्त सरपंच आहे तिथं हो का? संभाजीनगर. अरे वा, क्या बात आहे. हो हो, सरपंचबाई आहे ते बाबा. हरकत नाही. आणि ताई, तुमचं नाव सांगा. शुभांगी अजित कदम. शुभांगी ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 8 वर्ष झाली. 8 वर्ष झालेली आहेत. भाऊजी काय करतात? ड्रायव्हर. ड्रायव्हर आहेत. आणि माहेर कुठलं? माहेर सोनगाव. सोनगाव. आणि सासर? साप. सासर साप. हा. साप. हरकत नाही. साप नाही, साप जास्त आहेत तिथे. हरकत नाही. आणि आता आपण उखाण्यांची जुगलबंदी आता ह्या ताईंमध्ये होणार आहे. क्या बात आहे. पर्यंत आपण ह्या ताईंपासून सुरुवात करूया. हा ताई, होऊन जाऊ दे खणखणीत उखाणे. कॉलेजमध्ये असताना घालायचे ते गॉगल. कॉलेजमध्ये असताना घालायचे ते गॉगल.
सतीशराव माझ्या पाठीमागं झाले पागल. क्या बात आहे. पागल झालेले सरपंच साहेब. आता काय घेणार तुम्ही उखाणा, याच्यावरती होऊन जाऊ देत. खोक्यात खोकं साबणाचं खोकं. खोक्यात खोकं साबणाचं खोकं. खोक्यात खोकं साबणाचं खोकं. हा. ते माझे बोका, मी त्यांची मांजरी. खोक्यात खोकं साबणाचं खोकं, ते माझं बोकं आणि मी त्यांची मांजरीण. अरे ना कोण थांब ना जरा. आई खेळते तर खेळू दे ना त्याला. तसं पाय बघतोय माझ्याकडे असं. नुसतं आपलं रडतंय का पदरनं मी बघतोय आपलं रडतंय. फिर 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 फिर. मामाला रागीत माणूस आहे हा. शांत बैस तिकडं. आईला खेळू दे जरा. रागाने बघतोय माझ्याकडे. हा, जणू काय मला मारणारच आहे नंतर कोपऱ्यात घेऊन. हा, जरा उखाणा जरा इकडे तिकडे झालेला आहे. खोक्यात खोकं साबणाचं खोकं, ते माझं बोकं आणि मी त्यांची मांजरीण. उलट झालेले. मी त्यांची अरे नको ना बाबा. हा, आता उखाणा दुसरा घेत आहेत. बरं, खोके नको आहेत आपल्याला. हा, होऊन जाऊ दे. गुलाबाच्या रानात तोडत होते गुलाबाच्या काळ्या. गुलाबाच्या रानात तोडत होते गुलाबाच्या कळ्या. आमच्या यांचे दात म्हणजे दुकानाच्या फळ्या. ये बात दुकानातल्या फळ्या. हरकत नाही. क्या बात आहे. कसं घेतलेलं आहे. पुन्हा आई शपथ सांगतोय. मम्मी हा मम्मी 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 रागलो. मला सांगू नको मी रागवलो तर मग. हा हा, होऊन जाऊ. वडोली पासून काशीळ पर्यंत लावला लसूण. एक मिनिट थांबा. वडोली पासून काशीळ पर्यंत लावला लसूण. सतीशराव गेले रुसून आणि त्यांना आणलं मी ऍक्टिव्हा वरनं बसून. अरे क्या बात है. ऍक्टिव्ह वरती बसून आणले सरपंच साहेबांना. हा, होऊन जाऊ दे. डोंगराकडच्या रानात पेरल्या लसूण. हा, तुम्ही पण लसूण पेरले आमच्या का? यांना आणले गाढवा बसून. अहो, ह्याने ऍक्टिव्ह वरती बसून आणले. हा, तुम्ही असं वाहन सोडले तर काय बोलणार. गाडवावरतीच बसून आणले. बरं, त्यांच्या फळ्या पण काढतायत, गाडवावरनं बसून पण आणतायत. हरकत नाही. कसा वाटला उखाणा. ह्याच्यात होऊन जाऊ दे खणखणीत. मुंबईत टोकली बी पुण्यात. मुंबईत टोकली बी मुंबईत टोकली बी. पुण्यात आल्या मुळ्या. पुण्यात आल्या मुळ्या. तासगावच्या फळ्या. तासगावच्या फळ्या. फळ्याला लावते हात. फळ्याला लावते हात. जिरे साडीचा भात. जिरे साडीचा भात. भातावर तूप. भातावर तूप. तुपासारखं रूप. तुपासारखं रूप. रूपासारखा जोडा. रूपासारखा जोडा. चंद्रभागेला वेडा. चंद्रभागे संपतोय की नाही आज उखाणा. हा, चंद्रभागेला वेडा. हा, बरोबर. चंद्रभागेची पाच झाज. हा. आणि सतीशराव लोकनियुक्त सतीश माने यांच्या अंगठीवर नाव माझं. हा, मस्त. क्या बात आहे. चांदीच्या ताटात हा. जिलेबीचे तुकडे. घास भरवते मेल्या थोबाडकर इकडे. नक्की भाऊजींना बोललात की मला बोललाय. हा हा, नाही मला वाटलं तेवढ्याच्यात मला मेल्या बिल्या बोलून घेत आहेत की काय. हा, दोन्ही ताईंसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि आता आपण याच ताईंपासून सुरुवात करूया. ताई, उखाणा होऊन जाऊ दे पटकन. राधाकृष्णाच्या मंदिरात हा. अगरबत्तीचा वास. हा. सयाजीरावांचं नाव घेते तुमच्या सर्वांच्या करता खास. क्या बात आहे. खास नाव घेतलेले. स्वातंत्र्याच्या ओमकुंडात वीरांनी घेतली उडी. सुनील रावांचे नाव घेते बांधली मंगळसूत्राची जोडी. ओहो, क्या बात आहे. हा. चांदीच्या ताटात हा. फणसाचे गरे. सयाजीराव पिक्चरला नेतील. हळूहळू घ्या ना. सुरू झालं की थांबतच नाही ते. जरा हळूहळू द्या म्हणा, प्रेमाने घ्या. हा, चांदीच्या ताटात कोणाचे गरे. चांदीच्या ताटात फणसाचे गरे. फणसाचे गरे. सयाजीराव नेतील पिक्चरला तेव्हा तेव्हा काय. हा, सयाजीराव पिक्चरला नेतील तेव्हा मी जाते त्यांच्याबरोबर. नाही नाही, तुम्हाला काही वेगळंच सांगायचंय आम्हाला. हा, चांदीच्या ताटात फणसाचे गरे. सयाजीराव नेतात पिक्चरला आणि काय करतात बरे. कसा वाटला उखाणा. छान. छान आहे. ह्याच्यापेक्षा तुमचा पण छान झाला पाहिजे. हा, होऊन जाऊ देत. हा, आदलं घर मधलं घर. मधल्या घरात खाट. खाटाव गादी. गादी उशी. उशी बशी. बशीत तोडा. बसाय देते घोडा. घोड्याची चाल हलकी. बसाय देते पालखी. पालखी विना भोंड. बसाय देते हत्तीचे सोंड. हत्तीच्या सोंडेवर हळदी कुंकवाच्या पुड्या. दाखवते विठ्ठरुक्माच्या जोड्या. विठ्ठरुक्माच्या पायथ्याशी भरली सभा. दाखवते ट्रेनचा डबा. ट्रेनच्या डब्यात नेहरूंचे भाषण. दाखवते काश्मीरचे ठेशन.
काश्मीरच्या ठेशणात थंडगार हवा, राणीच्या बागेत विसावा घ्यावा, राणीच्या बागेत पोपट पोपटी दाखवते चौपाटी, चौपाटीवरती घेतले चिक्कू ते महालक्ष्मीला वाहेन, फौजींच्या जीवावरती सर्व जग पाहेन. ओ कसला खणखणीत उखाणा होते का, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. व्हेरी गुड. आता तुमचा पण होऊन जाऊ दे तो खणा खणखणीत. हा हा. जिन जिन जिन्यात हा. रंगचुंगळे अनात अंगात मांस मुठीत खोबऱ्याच्या वाटीत आतिवाईसनी केल्या गोट मला केल्या पाटल्या सयाजीरावांच्या नावाला हिरकणी दाटल्या. ओहो क्या बात आहे. अजून एक शेवटचा, आता शेवटचा एक उखाणा. हा. बेसनचं पिठलं केलं लसूण खोबरं खिसून, बेसनचं पिठलं केलं लसूण खोबरं किसून, लसूण खोबरं किसून. हा. आमचे फौजी गेले रुसून, मी खाल्लं चाटून पुसून. हा होऊन जाऊ देत. हा. शिवाजी महाराजांनी राज्य केले शक्तीपेक्षा युक्तीने सयाजीरावांचं नाव घेते प्रेमापेक्षा भक्तीने. ओहो सगळ्याच ताईने उत्तम सादरीकरण केलेलं आहे. क्या बात आहे. धमाल आणलेली आहे. पण त्यातल्या त्या ज्या ताईने जरा इतर ताईंपेक्षा खूप छान सादरीकरण केलं त्यांना आपण बक्षीस देणार आहोत. आणि त्या ताई आहेत ज्यांनी सरपंचांना ऍक्टिव्हावर आणलेले. हा त्यांना आपण बक्षीस देणार आहोत. खणखणीत उखाणे घेतलेत. या. आणि त्या ताई आहे या या तुम्ही या इथे. व्हेरी गुड. खूप खूप अभिनंदन तुमचं. आणि मला आत्ताच कोणीतरी मला इथे सांगितलं की तुम्ही सन मराठीवरची आमची जी अत्यंत आवडती मालिका आणि जी खूप जण बघतात कॉन्स्टेबल मंजू, त्यामध्ये तुम्ही काम करता. त्याच्यामध्ये मी काम करते. कोण कोण बघतं कॉन्स्टेबल मंजू? मागच्या आठवड्यात पिंकी बबलीची जी एंट्री झाली त्यातलं बबलीचं कॅरेक्टर मी केलेलं आहे कॉन्स्टेबल. आपली सन मराठी वाहिनीलाही असंच प्रेम द्या आणि तुमचा कार्यक्रम अखंड चालू राहू द्या. व्हेरी गुड. क्या बात आहे. व्हेरी गुड. आणि बाकीच्या ताईंना सुद्धा आपण बक्षीस देणार आहोत कारण सगळ्यांनी खरंच खूप छान सादरीकरण केलेलं आहे. तो टाळ्या सगळ्यांसाठी झाल्या पाहिजेत. आणि सुरू करूया आता आपला हा धमाकेदार आणि मजेशीर खेळ. ज्या खेळाचं नाव आहे संगीत अभिनय नृत्य खुर्ची. खेळाचे नियम आणि अटी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत तरी सुद्धा एक नियम सांगतो. संगीत सुरू झाल्यानंतर कंपल्सरी नाचायचे. जी ताई नाचणार नाही ती बाद. जी ताई उत्तम नृत्य सादर करेल ते मिळणारे बक्षीस आणि जी अंतिम विजेती असेल तिला तर अर्थातच बक्षीस आहे. ठीक आहे. तर मग सुरू करूया. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. त्यासाठी म्युझिक प्लीज. गोल्याची पोर उद्या बाजाराला जाम कॅश गोळा करणार आहे. तू किती विधान भाव किती विसान ही बार्गेन करणार नाही. संडे मार्केटला माझे मासोलीचा भाव राम शिकवणार हाय. संडे मार्केटला माझे मासोलीचा भाव राम शिकवणार हाय. हो हैया हो 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 हैया. पॉपुलेट भोमिल भोळी मुशी ये उशी आयलो ताजी ताजी हैया मावरत या. आणि आता 3 खुर्च्यामध्ये आहेत आणि आता बघूया कुठली ताई पटकवते खुर्ची. त्यासाठी म्युझिक प्लीज. अशा गोड गोजिरीला साजिरा पाहिजे. अशा गोड गोजिरीला साजिरा पाहिजे. केला मॅचिंग 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 नवरा पाहिजे. केला मॅचिंग 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 नवरा पाहिजे. जरा केअरिंग पाहिजे जरा डेअरिंग पाहिजे. जरा केअरिंग पाहिजे जरा डेअरिंग पाहिजे. केला मॅचिंग 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 नवरा पाहिजे. केला मॅचिंग 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 नवरा पाहिजे. त्याच्या प्रेमाला नसावी कुठली हिलमेल. त्याच्या प्रेमाला नसावी कुठली हिलमेल. हा पटकन पटकन बसून घ्या. हा व्हेरी गुड व्हेरी गुड. ए नळावरची भांडणे नळावरची भांडणे क्या बात आहे. आपल्याला लय आवडतात. ताई तुम्ही इकडे या इकडे या इकडे या. मजा आता. हा मागून येऊन बसले. मागून येऊन बसल्यात. तुमचं काय म्हणणं आहे? आम्ही दोघी सेम होतो. स्टॉप झाला की मी चलाकी गेली थोडीशी पुढे येऊन बसले. त्यांना विचारा. तुम्ही पुढे होतात आणि ह्या मागून येऊन बसलात. इकडून येऊन पळत पळत येऊन बसले. पुन्हा आता मला गहन चर्चा करावी लागणार आहे.
चर्चा घन चर्चा आता केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलेलं आहे की ही खुर्ची या ताईंची आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. व्हेरी गुड. ताई बसून घ्या तुम्ही. काय झालं त्यांची खुर्ची आहे ती. मग त्यांचा आवाजच नव्हता. आता आवाज फुटलाय. नाही त्या खुर्ची पाशी होत्या. त्यांची खुर्ची आहे. त्यांची आहे. इथे या तुम्ही. काय झालं मला सांगा. इथे या. घटनास्थळी या. काय झालेलं आहे. मावशी माझा ऐक ना का जरा. नुसती वाद घालते. ऐका ना आता मावशी ऐक ना जरा. ऐक ना माझं. ही खुर्ची या ताईंची आहे असं मी अजिबात म्हणणार नाहीये. ही खुर्ची या ताईंची आहे. या ताई बसा. व्हेरी गुड. आम्ही बघितलेलं आहे. आणि आता एकच खुर्चीमध्ये आणि 3 ताई आहेत. बघूया कुठली ताई पटकवते खुर्ची. पण त्यासाठी म्युझिक प्लीज. आणि संगीत अभिनय नृत्य खुर्चीमध्ये सांगितल्याप्रमाणे ज्या ताईने उत्तम नृत्य सादर केलेलं आहे त्यांना आपण देणार आहोत बक्षीस. या ताई या. व्हेरी गुड. खूप छान तुम्ही नाचत होतात. व्हेरी गुड. क्या बात आहे. सुंदर मस्तच. क्या बात आहे. हा खूप खूप अभिनंदन ताई तुमचं. व्हेरी गुड. चला ह्याच आनंदात आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या भागाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. म्हणजे आपण आता आपला चुकबुल द्यावी घ्यावी हा भाग आपण करणार आहोत. आणि या भागामध्ये आपण नेहमीप्रमाणे अबोला दूर करण्याचा प्रयत्न करत असतो. तो आज सुद्धा आपल्यामध्ये एक अशी ताई आहे की तिचा सुद्धा कोणाबरोबर तरी अबोला आहे. तर अबोला कोणाबरोबर आहे, का आहे, कशामुळे आहे ते आपण त्या ताईंकडूनच जाणून घेऊया. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचंय. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव सौ स्नेहल कृष्णात किरवे. स्नेहल ताई कोणाबरोबर हा अबोला आणि किती वर्ष आहे. माझी 3 नंबरची बहीण. ऍक्च्युली मला 5 बहिणी आहेत. मी मिळून धरून 5 बहिणी आहेत. 3 नंबरची बहीण आणि माझी आई. तिच्यासोबत भांडणं झाली म्हणून आई बोलत नाही माझ्यासोबत. 1 वर्ष झालं. बहिणी बरोबर भांडण झालं म्हणून आई बोलत नाही. आईचं म्हणणं आहे तू मोठी आहे, तू समजून घ्यायला पाहिजे होतं. ती छोटी आहे, तिला माफ करायला पाहिजे होतं. पण मी आता तिच्यासोबत माझं बोलणं चालू आहे. पण आई अजून म्हणजे रागवली आहे. आणि ह्या 1 वर्षात तो अबोला दूर करण्याचा तुम्ही प्रयत्न केलात का. म्हणजे तसं मी प्रयत्न नाही केला पण मी आता करेन. पण का नाही 1 वर्षात असं का नाही करावं असं वाटलं तुम्ही. मी गेले नाही माहेरी गेला. जास्त गेले नाही. ठीक आहे. कारण तुम्ही सांगू शकता असं काय कारण झालं होतं की बहिणीच बरोबर भांडण झालं म्हणून आई बोलत. बहिणींचं असं होत राहतं. पण ते आमच्या दोघींची थोडी जास्त भांडणं झाली होती त्याच्यामुळे आई रागवली. पण बाकी तुमचं आई आणि तुमचं मायलेकीचं नातं अगदी खूप छान आणि खूप छान आहे. आमची आई आणि वडील म्हणजे मम्मी पप्पा आमच्या 5 जणींसाठी आमचं जग आहे. आणि असं असताना सुद्धा 1 वर्षाचा अबोला निर्माण झाला. तो ना आईने प्रयत्न केला ना तुम्ही सुद्धा प्रयत्न केला. आई करतेच म्हणजे मुलांशी आईनं नाही अबोला धरला. मुलांशी बोलते माझ्या. अच्छा. पण समजा आता या माध्यमातून आईना काय तुम्हाला सांगावं वाटतं जे 1 वर्षात तुम्हाला खूप काही त्यांना बोलायचं होतं सांगायचं होतं जे तुम्ही आता सांगू शकता त्यांना. मी माझ्या आईला एवढंच सांगेन आमच्या 5 जणींसाठी तू आणि पप्पा आमच्यासाठी आमचं विश्व आहात. तुम्ही नाही तर आम्ही काहीच नाहीये. आणि इथून पुढे माझ्याकडून अशी चूक होणार नाही. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी सांगते. ताई नक्कीच तुमचा हा निरोप आईंपर्यंत नक्कीच पोहोचेल आणि हा भाग नक्कीच त्या बघतील आणि त्यांना सुद्धा जरा कुठेतरी काही गोष्टी कळतील समजून येतील आणि त्या तुम्हाला नक्की फोन करतील आणि तुम्हाला भेटायला येतील आणि हा अबोला लवकरात लवकर दूर होईल. पण ताई आज तू इथे आलेली आहेस तर तुला असंच जाऊ देणार नाहीये. तुझी ओटी भरली जाणार आहे आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचंय. या. संसारात रमले मी तरी माहेर आठवते मनाला पाखरा संग ओटी भराया पाठवते माया पित्याच्या ओढीनं
वा, कसं वाटतंय सगळ्यांना? छान वाटते की नाही? मजा येते की नाही? व्हेरी गुड. माहेरी आल्यानंतर हाच आनंद असतो, हो की नाही? पण आपल्या आजच्या या भागापुरतं थांबावं लागणार आहे, कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची आणि अर्थातच दिवे लावायची वेळ झालेली आहे आणि सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका सुद्धा पाहण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी. माझा नमस्कार सर्व देवांपाशी. नाचो ये हे. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. या भेटूया पुढच्या भागात. अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमाचे नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा